मित्रो, पूर्वीच्या काळी जवळपास 4 वर्ण तयार झाले होते. जुन्या काळात तुम्हाला तर माहितीच आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मणांना काय करायचं, पूजापाठ करायची. क्षत्रियाने सैन्यात भरती व्हायचं आणि त्यानंतर जे काही वैश्य होते त्या वैश्यांनी काय करायचं, व्यवसायच करायचा आणि त्याच्या खाली शूद्र होते. बरोबर. तर शूद्रांनी काय, हे सगळ्यांची सेवा करायची. इतरत्र असं जे काम जे की कोणीच करू शकत नाही असं काम त्यांच्याकडे होतं. पण मग या काळात त्या टाइममध्ये असं व्हायचं, हातात त्यांचं पोट भरायचं एवढी पण मिळगत त्यांना मिळायची नाही. तर त्यावेळेस ते काय करायचे, तर पोटात तर काही त्याच्या नसायचं, कारण मग काहीतरी मांस वगैरे असं तसं करून ते त्याचा उदरनिर्वाह करायचे. पण त्या टायमात पोटाला पोटभर पण भेटत नसे, तर त्या टायमामध्ये त्यांची जे मुलं होती हे लहान मुलं असल्यामुळं त्यांना काही कळायचं नाही. मग त्यांची हितगुज, त्यांचं एक मनोरंजन, त्यांना एक कसं तरी रंजवायचं, त्या पद्धतीत ते एक मॅनेजमेंट केलं होतं. त्याच पद्धतीत त्यांनी एक तार लावून त्याचं तुंतुण्याचं एक हे केलं, लयबद्धतेत आणलं ते तुंतुणं. त्याच्यानंतर एक बकऱ्याचं कातडं हे त्या एका बांगडीवर टाकून त्याचा एक डब तयार केला आणि काही गोष्टी की त्या खूप अशा मजेशीर वाचतील आणि त्यामधून त्या लहान मुलाचे संगोपन होईल, किंवा मग त्यांचा एक थोडा मग त्याला काय म्हणता येईल की त्यांचा एक करमणूक होईल, किंवा मग त्याचं कुठंतरी मन गुंतून जाईल. अशा काही गोष्टी बनवल्या आणि त्यामधून त्यांना थोडंसं एक करमणूक, एंटरटेनमेंट होईल या पद्धतीच्या तयार केल्या गोष्टी. आता सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे की तशाच काही गोष्टी त्या कलेच्या रूपात आतापर्यंत निगडीत आलेल्या आहेत आणि त्याच कलेच्या संदर्भात आपण एक बारी नावाची एक जसं वारकरी संप्रदाय असेल त्याच पद्धतीतलं एक आरबड्यांची एक काय ते म्हणता येईल त्याला, ती युनियन असते. तर तीच युनियन आपल्या गावात जवळपास 16 गावामधले जवळपास खूप काही आरबडी लोक आपल्या ताकतोड्या नगरीमध्ये, ताकतोडा म्हणजेच आदर्श गाव ताकतोडा या गावामध्ये आलेले आहेत. तर तोच कार्यक्रम आपल्या बघायचा आहे, ऐकायचा आहे. तर चला आपण जाऊया. नमस्कार, पुन्हा एकदा सांगतो, मी दीपक खिलारे आणि सर्वांचं DK प्रोडक्शन चॅनलवर मी मनाभावातून स्वागत करतो. आपल्या चॅनलवर वेगवेगळे नवीन व्हिडिओ येत असतात. त्याच प्रकारचा हा बारीचा पण विषय आहे. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर खरंच सबस्क्राईब करून घ्या. टिल डेट अपडेट आमच्या गावामधलं तुम्हाला भेटत राहते. तर चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.
तुम्ही बघू शकता मित्र, इथे भाज्या वगैरे तयार केलेली आहेत आणि खिचडी पण तयार केलेली. तर इथे जे काय अरबडी लोक येणार आहेत तर त्यांच्यासाठी थोडी अल्प आहाराची सुविधा इथे तयार केलेली होती. नुकतीच भजी काढलेली थोडेफार, जसे लागले तसे भजे पण काढणं चालू. हाच कार्यक्रम जवळपास रात्रभर असणार आहे. तर आता खूप झोप येऊ राहिली, आता मी घरी जातोय. तर कार्यक्रम कसा वाटला तुम्ही आता बघितलेला कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अजिबात. आणि चला आता मी तुमची रजा घेतो, भेटू एखाद्या नवीन कार्यक्रमात नवीन काही कंटेंट घेऊन. तोपर्यंत टाटा बाबा, टेक केअर. झोपा, कारण खूप झोप लागली, कारण जवळपास झोप यायला लागली, कारण जवळपास 2 ते 3 दिवस झाले सारखी झोप नाही. एका ठिकाणी भजन होतं, त्याच्या अगोदर वाघेमुरळीचा कार्यक्रम होता.
आणि आज बारीचा कार्यक्रम म्हणून काही झोपाची काही सांभाळता येत नाही आहे. चला आता मी आराम करतो, तुम्ही पण आराम करा. भेटू एखाद्या नवीन कंटेंटमध्ये. बाय बाय, गुड नाईट.